नमस्कार, माझं नाव मृण्मयी कुलकर्णी. मी एक सायकोथेरपिस्ट आहे. आज 2 एप्रिल हा जगभरात ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो. तर त्यानिमित्तानं आज आम्ही विचार केला की थोडंसं ऑटिझमबद्दल बोलावं. कारण काय होतं की आम्ही सायकोथेरपीची इन्स्टिट्यूट आहे आमचा भरपूर होलिस्टिक अप्रोच असतो. पण मग सुरुवातीला जेव्हा आईवडील येतात तेव्हा खूप प्रश्न असतात आणि खूप गोंधळ असतो, असं मी एक्सपिरियन्स करते. जे मला वाटतं स्वाभाविक पण आहे. कारण कसं होतं की डॉक्टरनी डायग्नोसिस दिलं की मुलाला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे, तर मुळात तर ते ॲक्सेप्ट करणं किंवा पचवणंच खूप अवघड जात असणार. आणि मग त्याच्यानंतर अगदी ऑटिझम म्हणजे काय इथपासून जो रिसर्च चालू होतो तो आता इंटरनेटवर इतक्या गोष्टी असतात. मग त्याच्यातली इन्फॉर्मेशन काय, मिसइन्फॉर्मेशन काय, मग आपल्या आजूबाजूला काय काय रिसोर्सेस आहेत, त्यातले आपल्यासाठी कोणते कोणते ॲप्लिकेबल आहेत, चांगले आहेत. त्याच्यात अगदी ऑलमोस्ट अक्षरशः विंडो शॉपिंग केल्यासारखं मग हे करून बघूयात का, ते करून बघूयात का, इथे जाऊन बघूयात का, हे सगळं करण्याच्या प्रोसेसमध्ये इतका गोंधळ होतो असं मी बघते आईवडिलांचा. आणि ते मूल पण खूप सैरभैर होऊन जातं असं मी बघते. कारण मुळातच ऑटिझममुळे त्या मुलाच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये कोऑर्डिनेशन ऑलरेडी नसतं. आणि हे सगळं मग अगदीच जास्त अजून अंगावर येणारं असतं. आणि ह्या सगळ्यातून वाईट असं होतं मी बघते की ॲज अ रिझल्ट ऑफ ऑल ऑफ दिस ऑलमोस्ट सोशल लाईफच संपून जाते त्या फॅमिलीची. म्हणजे इतका सगळा गोंधळ चालू आहे तर आपण कुणाकडे जायला नको, कुणाला आपल्याकडे बोलवायला नको, खूप सगळं अवघड आहे. ह्याच्यातून जे काही कम्युनिकेशन व्हायला पाहिजे ते पूर्ण ऑलमोस्ट थांबतंच. त्यामुळे आई वडील आणि मूल ह्यांच्यातलं नातंच कुठेतरी थांबल्यासारखं होऊन जातं. ऑफकोर्स जे येतात त्यांना माहिती आहे की त्याच्याचवर इथे काम केलं जातं, ऑफकोर्स ते रिलेशनशिप परत बिल्ड करण्यासाठी. पण मग आज विचार असा केला की जे सुरुवातीला क्वेश्चन्स घेऊन येतात त्याच्यातले अगदीच कॉमनली आस्क्ड किंवा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, तर असे 5 प्रश्न आणि त्यांच्यावरती थोडीशी प्रॅक्टिकल उत्तरं किंवा प्रॅक्टिकल टिप्स ज्या आजपासून आपण घरात करू शकतो, तर अशी त्या 5 प्रश्नांची उत्तरं देण्याचा आज ह्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार आहे. तर पहिला प्रश्न जो अगदीच मला खूप जण विचारतात तो की घरात सतत एवढा आरडाओरडा किंवा गोंधळ का असतो, केऑस का असतो एवढा, हा प्रश्न अगदीच येतो. की छोट्यातली छोटी गोष्ट असते की सकाळी उठून आंघोळ करायची आहे, तर त्यात एवढं काय फस होतो, किंवा जेवायची वेळ झाली तर जेवायचं, तर एवढं का सतत असतं. तर त्याचं अगदीच बेसिक उत्तर हे आहे की ऑटिझम स्पेक्ट्रमवरच्या मुलांना रुटीनची खूप गरज असते, आपल्यापेक्षाही जास्त त्यांना लागतंच ते रुटीन. आता आपल्याला वाटत असेल की ठीक आहे नंतर आंघोळ केली, आत्ता सकाळी खूप थंडी होती दुपारी केली, हे लॉजिक त्या मुलांना कळायचं काही कारण नाही आहे. त्यामुळे असं जर झालं की रोज तो मुलगा उठून आंघोळ करून 9ला ब्रेकफास्ट करतो, ते जर एक दिवस झालं नाही तर त्याच्यानी त्या मुलाचा जो सेन्स ऑफ कंट्रोल आहे तो अगदीच थ्रेटन होणार. आणि मग त्याचा ऑब्व्हियस रिस्पॉन्स, मग तो मुलगा आरडाओरडा करणार, गोष्टी इथे तिथे फेकणार, पळत सुटणार घरभर, आणि जसं तो केऑस जो होणार तो ॲड होणार. मग आपल्याला असं वाटतं की तो असा करायला लागला की मग आपण त्याच्यावर ओरडलो तर तो शांत बसेल, किंवा आपण एक फटका मारला तर मग तो काम डाऊन होईल का. तर ह्याच्या अगदी उलट होऊन जातं मग ते की आपला आवाज जर चढला तर तो अजून थ्रेटन होणार, आपण मारलं तर त्याला अजून अनसेफ होणार, त्याच्यातून तो अजून काहीतरी केऑटिक वागणार, असं ते सगळं वाढत जाणं. तर त्याच्यासाठी एकदम पहिली गोष्ट तर आपण शांत राहणं खूप अवघड येते. त्या क्षणी राग येतो काय, पण आपण स्वतः शांत राहणं आणि ते रुटीन फॉलो करत राहणं, काही झालं तरी तसंच्या तसं ती गोष्ट व्हायला पाहिजे. त्याच्या पुढे अजून एक त्याच्यात प्रॅक्टिकल टिप ही आहे की स्पेक्ट्रमवरच्या मुलांना ओपन एंडेड क्वेश्चन्स खूप वेग वाटू शकतात. म्हणजे आता काय खायचं आहे किंवा आता काय करायचं हे त्यांना खूप अवघड जातं. तर ह्या उलट आम्ही फॅमिलीजला सजेस्ट करतो की सपोज जेवायची वेळ आहे तर 2 ताटं ठेवायची तिकडे. ह्या ताटात पुरणाची पोळी आहे, ह्या ताटात वरण भात आहे सपोज. त्या मुलाला ते दिसू दे व्हिज्युअली की अच्छा हे काय जे आहे हे आवडतं आहे मला, हे त्याला दिसू दे रोज. हळूहळू त्याला हे कळायला लागेल की ओ ह्याला पुरणपोळी म्हणतात बरं का. आपल्याला भूक लागल्यावर आपण हे खातो, मग आपल्याला छान वाटतं. कधी कधी हे खावं लागतं, हे आवडत नाही पण तरी थोडंसं बरं वाटतं. हे जेवढं आपण करत राहू तेवढं त्या मुलामध्ये ते प्रोसेसिंग जास्त व्हायला लागेल मेंदूत. हळूहळू मग त्याचे नुसते फोटो बघूनही तो कदाचित पॉईंट करू शकेल, त्याच्या पुढे जाऊन कदाचित तो व्हर्बली सांगू शकेल
तर ही जी डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे ती किती वेळ घेईल सांगता येत नाही, पण ते तसंच करावं. त्यामुळे नेहमी आम्ही म्हणतो की काय खायचं आहे, च्या ऐवजी पुरणपोळी खायची आहे का वरण भात खायचा आहे, आता काय खेळायचं आहे, च्या ऐवजी आता चित्र रंगवायचं आहे का दोरीवरच्या उड्या मारायच्यात. तर असे क्लोज एंडेड क्वेश्चन्स असतील ज्याची उत्तरं येस नो किंवा एक सिम्पल चॉईस असेल, तर त्या मुलाला त्याचा जास्त चांगल्यापणे उत्तर देता येईल आणि त्याचा गोंधळ कमी होईल आणि मग त्याचं जे ॲक्टिंग आउट आहे ते हळूहळू कमी व्हायला लागेल. हा जो दुसरा प्रश्न आहे तो तर अगदी प्रत्येक फॅमिलीबरोबर मी पहिल्या दिवशी बोलतेच. अगदी प्रत्येक लिटरली एव्हरी फॅमिली जी कोणी येते मला हे म्हणतात की आम्ही असं आमच्या घरी करतो की त्या मुलानं किंवा मुलीनं एखादी गोष्ट चांगली काहीतरी केली तर आम्ही त्याचं बक्षीस देतो, किंवा काहीतरी चूक झाली तर त्याची शिक्षा केली जाते, किंवा मला त्यांनी काहीतरी करायला हवं आहे ते त्यांनी केलं तर मग मी त्याला फोनच देते किंवा अशी लालूच दाखवते. असा पॅटर्न आमच्या घरी आहे. पण मग आता असं व्हायला लागलं आहे की तो फोन मिळाला नाही तर तो काहीच करत नाही. किंवा तो खूप ॲग्रेसिव्ह झाला आहे, किंवा काही असं असेल तर आधी ते असं मॅनिप्युलेशन करून आधी फोन दे मग ते होईल असं झालं आहे आता. एक तर एक्झाम्पल इतकं टोकाचं मी ऐकलं की एक मुलगा आहे जो टॉयलेट ट्रेंड आहे, पण मग तो पॅटर्न असा होता की त्यांनी टॉयलेट वापरलं तर त्याला चॉकलेट मिळायचं. मग त्यांनी ते बंद केली ती पद्धत चॉकलेट द्यायची. तो मुलगा इतका ॲग्रेसिव्ह झाला की मग त्याचा रिस्पॉन्स म्हणून मग तो घरभर शू करायला लागला आणि आईवडिलांना मग कळलंच नाही की आता काय करायचं आहे. तर प्रश्न असा की हे जे रिवॉर्ड पनिशमेंटचा अप्रोच आहे तर त्यांनी कितपत फायदा होतो किंवा ते कितपत करावं. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मला असं वाटतं की कुठलं तरी रिवॉर्ड मिळणं, बक्षीस मिळणं हे चांगलंच आहे, कुणालाही आवडेलच. म्हणजे मी स्पर्धेत गेले, चांगलं परफॉर्म केलं, मला पहिलं बक्षीस मिळालं, मला छानच वाटणार अर्थात. पण मला वाटतं की रिवॉर्ड मिळणं आणि लालूच दाखवणं ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. तर ही जी लालूच दाखवली जाते की हे केलंस तर फोन मिळेल, ते नाही केलंस तर मार मिळेल, ह्याच्यानी पहिली रिस्क तर आपण पाहिली की तो मुलगा खूप मॅनिप्युलेटिव्ह होणार आहे आणि खूप मग ते ॲग्रेसिव्ह काहीतरी एक्स्ट्रीम केस सिनारिओज असा तो त्या टॉयलेटबद्दल आहे तसं काहीतरी होणार. पण त्याच्या पुढे मला एक खूप मोठी रिस्क ह्या अप्रोचमध्ये अशी जाणवते की कुठलंही लहान मूल खूप व्हल्नरेबल असतं आणि रिलेशनशिप्सची जजमेंट नसते लहान मुलांना. जसं जसं ते मोठे होतात, एक्सपिरियन्सेस मिळवतात, तसे ते रिलेशनशिप्स जज करायला शिकतात. हीच डेव्हलपमेंट ऑटिझम स्पेक्ट्रमच्या मुलांमध्ये हळू होते किंवा कमी असते. तर अशा व्हल्नरेबल मुलांना हे कसं कळेल की आई जेव्हा अशी लालूच दाखवते की तू आता नीट जेवशील तर तुला फोन मिळेल, तर हे ठीक आहे, पण तिसरा कोणीतरी माणूस येऊन काहीतरी मला लालूच दाखवत आहे तर ते चुकीचं आहे, ते हार्मफुल आहे, ते मी नाही केलं पाहिजे. हा डिफरन्स त्या लहान मुलाला कसा कळेल. तर हे जे असं कंडिशनिंगचं आपण टेक्निक वापरतोय ते खूप रिस्की आहे. त्या मुलाच्या सेफ्टीसाठी ते खूप धोकादायक आहे असं मला खूप स्ट्रॉंगली वाटतं. तर ह्या उलट मी नेहमी फॅमिलीजला म्हणते की आपल्याकडून त्या मुलाला एकच मेसेज गेला पाहिजे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू चांगला अभ्यास केलास तरच मी तुझे लाड करीन, किंवा तू तिथे जाऊन चिखलात खेळलास तर मी तुला मारीन, पेक्षा तू काहीही कर, मी इथेच आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हा जर एक ट्रस्ट डेव्हलप केला आपण आपल्या मुलांबरोबर तर ते इतकं सेफ होऊन जातं लगेच ॲटमॉस्फिअर, की मग हे जे वरवरचे बिहेवियर्स आहेत ते खूप सोपेपणी करेक्ट होऊ शकतात एकदा तो ट्रस्ट असेल तर. त्यामुळे मी नेहमी म्हणते की कंडिशनल नको आहे प्रेम किंवा जजमेंटल रिलेशनशिप नको आहे, ते खूप अनकंडिशनल सेफ आणि ट्रस्टिंग रिलेशनशिप पाहिजे ते आई वडील आणि मुलांमध्ये. असं लालूच किंवा सतत त्याचा धमकीचा एक तो टोन खूप रिस्की आहे मुलांसाठी. तिसरा प्रश्न असा की आमचा मुलगा किंवा आमची मुलगी कधी कुणाकडे बघतच नाही, किंवा कुणाकडे जर आम्ही गेलो की आता हाय म्हण त्यांना तर काही हायच नाही, काहीच नाही, किंवा कुणी जर तिच्याशी बोलायला आलं तर ती तिकडनं उठून निघूनच जाते आणि मग आम्हाला ते खूप एम्बॅरेसिंग वाटतं किंवा काहीतरी ऑड, समोरच्यालाही ते नक्कीच वाटतं. तर असं का. तर त्याचं उत्तर असं आहे
की ऑटिझम स्पेक्ट्रमवरच्या मुलांना कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन किंवा सोशल इंटरॅक्शन खूप चॅलेंजिंग वाटतं. त्या स्पॉटलाईटमध्ये असणं, की कुणीतरी माझ्याकडे बघतंय, आता मी त्याच्याकडे बघायचं आहे, काहीतरी उत्तर द्यायचं आहे, हे सगळं खूप अवघड आहे त्या मुलांसाठी. आणि तिथेच मग सायकोथेरपीचा इनफॅक्ट रोल येतो. कारण तो जो शब्द आहे स्वमग्न, त्याच्यातच तो अर्थ आहे की त्या मुलाचं किंवा मुलीचं तिचं स्वतःचं ते जग आहे, त्या जगात ती आहे, कम्फर्टेबल आहे, सेफ आहे. हे असं करणं की कुणाला तरी हाय म्हण किंवा कुणाकडे तरी बघ, त्याचा अर्थ होतोय की आपण असं भस्कन त्या मुलीला त्याच्यातून बाहेर ओढतोय आणि आपल्या जगात आता इथे राहा असं इन्सिस्ट करतोय. तर त्याच्याने ती एकदम घाबरणार मुलगी. तर सायकोथेरपिस्ट, एखादी क्वालिफाईड सायकोथेरपिस्ट, तिला ट्रेनिंगच तिचं ते आहे की हळूच एकदम त्या मुलीच्या जगात, नॉन व्हर्बली का होईना, खेळातून का होईना, पण त्या मुलीच्या जगात हळूच जाणं, त्या मुलीनं त्या थेरपिस्टला तिथे ॲक्नॉलेज करणं, खूप हळूहळू होणारी प्रोसेस आहे. म्हणून तसंच ते व्हायला लागतं. जसं आता आमच्या स्टुडिओमध्ये आमच्याकडे खूप प्रॉप्स असतात, खेळणी असतात, म्युझिक असतं, स्कार्फ्स असतात, पपेट्स असतात, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ती मुलगी त्या सगळ्या एक्सप्लोअर करते आहे. थेरपिस्ट हळूहळू जाऊन तिच्याबरोबर ते सगळं एक्सप्लोअर करायला लागते. ते दोघे जण कम्फर्टेबल होतात. ते झाल्यानंतर अलगदपणे मग त्या मुलीला ह्या जगामध्ये आणणं, की थेरपिस्ट आणि तिच्यातलं एक रिलेशनशिप झालं आहे, तेच पुढे जाऊन तिच्यात आणि तिच्या आईवडिलांमध्ये होणं, त्याच्या पुढे जाऊन तिच्याबरोबर मे बी भावंडांबरोबर ती ते डेव्हलप करणं, मे बी पुढे अजून काहीतरी एक्सटेंडेड फॅमिली, त्याच्या पुढे मित्र कदाचित पुढे होणं. तर अशी ती प्रोसेस आहे जिथे सायकोथेरपीचा रोल येतो. आणि ते काम बऱ्यापैकी ती लाँग प्रोसेस आहे, कारण त्या मुलीच्या स्पीडनी करायची ती गरज आहे. त्यामुळे अशी जेनेरिक स्टेटमेंट करताच येत नाही की हे 2 आठवड्यात होईल का हे 2 वर्ष लागतील. तो स्पेक्ट्रम आहे, प्रत्येक मूल वेगळं आहे, त्यामुळे असं सांगता येणं अशक्य आहे सुरुवातीला. तर ते काम त्याच्या स्पीडनी होतच आहे. पण म्हणून मग आम्ही आईवडिलांना नेहमी सांगतो की मग तुम्ही नका ना इन्सिस्ट करू, की तुम्ही जा कुणाच्या तरी घरी, तुम्ही बोलवा लोकांना तुमच्या घरी, पण मग तुम्ही हे नका ना इन्सिस्ट करू की आपण गेलो तर तू तिथे हाय म्हणच बरं का, सगळ्या 10 लोकांकडे बघून हाय म्हण, किंवा निघताना बाय म्हण, किंवा कुणीतरी बोललं तर उत्तर देच, हे नका इन्सिस्ट करू. त्या मुलाला चॉईस द्या ना, की कुणीतरी येणार आहे पण तुला ऑप्शन आहे, तुला इथे नसेल बसायचं तर तू निघून जाऊ शकतोस, किंवा आमच्या गप्पांचा किंवा हसण्याचा जर खूप आवाज असेल तर तू तुझे हेडफोन्स घाल. हा त्याला कॉन्फिडन्स आपण द्यावा की माझ्याकडे रिसोर्सेस आहेत स्वतःची काळजी घ्यायला, मी सेफ आहे. हे जितकं जास्त त्या मुलाला आपण देऊ शकू तितकं त्याला ते एक्सप्लोअर करणं जास्त सोपं जाईल, किंवा जास्त त्याला ट्रस्ट येईल. हळूहळू मग ते सोशल इंटरॅक्शन्स वाढवण्यासाठी त्या मुलाला स्वतः कॉन्फिडन्स येईल. चौथा प्रश्न असा की माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलाला कधी त्याच्या भावना व्यक्त करता येतील का आणि त्या कधी मला कळतील का, हा एक नक्कीच काळजीचा प्रश्न येतो. तर मी बघते की कधीकधी सुरुवातीला ज्या फॅमिलीज येतात तेव्हा गमतीत म्हटलं जातं, किंवा कदाचित खरंच हा गैरसमज असेल आईवडिलांचा की स्पेक्ट्रमवरती आहे मूल म्हणजे त्याला भावनाच नाहीत. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट वी हॅव टू क्लॅरिफाय की सगळ्यांना असतात तशाच भावना प्रत्येक मुलाला असतात. इनफॅक्ट त्याच्या पुढे जाऊन त्या भावना, त्यांचा अवेअरनेस नसणं आणि त्या व्यक्त करता न येणं, ह्याच्यामुळे इनफॅक्ट डोक्यात खूप जास्त प्रमाणात तो सगळा गुंता असतो. तर ते एक्सप्लेन करण्यासाठी नेहमी मी असं एक एक्झाम्पल देते की सपोज तुम्ही फ्रान्सला गेलात, तुम्हाला फ्रेंच भाषा बोलता येत नाही, पण तुम्ही हे कळलं आता की तुम्हाला भूक खूप लागली आहे, तुम्ही रेस्टॉरंटपर्यंत जाऊन पोहोचलात, मेन्यू कार्ड तुमच्या समोर आलं, पण ते बघून तुम्हाला कशावरती मी बोट ठेवू आणि काय येईल आणि मला काय खावं लागेल हे कळतच नाही आहे. मग त्या 5 मिनिटाची तुमची पॅनिक विचार करा, म्हणजे ती काय लेव्हलची ती पॅनिक आणि डेस्परेशन असतं. तर ही पॅनिक आणि डेस्परेशन सतत ह्या मुलांच्या डोक्यात आहे त्या लेव्हलची. त्यामुळे ते खूप सगळं प्रकरण घाबरवण्यासारखं आहे. तर तिथेही परत मग सायकोथेरपीचा म्हणून रोल येतो की त्या मुलाला स्वतःच्या भावनांचा अवेअरनेस देणं ही त्याच्यातली पहिली स्टेप असते. परत मी जसं म्हणाले, मग ते नॉन व्हर्बली आहे, ते पपेट्स बरोबर आहे, खेळांबरोबर आहे, नाचून आहे,
हे सगळं, पण दॅट इज द फर्स्ट स्टेप, की त्या मुलाला हे लक्षात येणं की हे कोणीतरी मला आवडणार हे आले की मला खूप छान वाटतं, किंवा मग ते गेले तर मला दुःख होतं, किंवा कोणीतरी माझं खेळणं काढून घेतलं तर तेव्हा जे वाटतंय त्याला राग म्हणतात. हा अवेअरनेस त्या मुलाला नाही आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तो देणं. एकदा तो अवेअरनेस आला स्वतःमध्ये की मग तो व्यक्त करण्यासाठी रिसोर्सेस देणं, विच कॅन बी अगेन डान्स, मूव्हमेंट, म्युझिक, आर्ट, काढून दाखव, चित्र काढून दाखव, काय असेल, आणि मग ते नीट चॅनलाइज करणं. फॉर एक्झाम्पल, तुला जर खूप आनंद झाला तर तू नाचू शकतोस, तू उड्या मारू शकतोस, तू हसू शकतोस. तुला जर दुःख झालं तर तू रडू शकतोस, तू एकटा जाऊन बसू शकतोस. तुला जर राग आला तर तुझी जी पंचिंग बॅग आहे तिथे जाऊन तू पंच करू शकतोस, पण तू ह्या गोष्टी फेकू नाही शकत. ह्याची ती पुढची स्टेप असेल. कारण एक मुलगा होता ज्याच्याबरोबर मी काम करायचे, तो खूप खुश जेव्हा व्हायचा तेव्हा पॅन्ट खाली करायचा. नॅचरली ते अनसेफ आहे, एम्बॅरसिंग आहे, सगळंच आहे. तर ते मी म्हणते की ते चॅनलाइज करणं, की ॲक्सेप्टेबल बिहेवियर्स हे आहेत, अनॲक्सेप्टेबल हे आहेत. त्याची पुढची ती स्टेप असेल, हे त्या मुलाला कळणं. आणि मग तो जो पुढचा भाग आहे की ते आम्हाला कधी कळेल का, ह्याच्याचसाठी मग जसं आता अंतरंगमध्येही सेशन संपल्यानंतर पुढचा ऑलमोस्ट अर्धा तास आईवडिलांबरोबर काम केलं जातं, कारण ते त्यांनाही कळणं की आता तो हे जे करतोय म्हणजे तो खुश आहे बरं का, किंवा तिथे तो एकटा जाऊन बसलाय तर काहीतरी कदाचित झालंय, चला एक्सप्लोर करू काय झालं असेल. अशातून ते कम्युनिकेशन इनफॅक्ट वाढणार आहे आणि त्या मुलाचं एक्सप्रेशन अजून अजून फुलणार आहे आणि आपण त्याच्याबरोबर अजून अजून कम्युनिकेट करू शकणार आहोत. आजसाठीचा शेवटचा प्रश्न, की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आयुष्यभर कुणावर तरी डिपेंडंट राहणार आहेत का? आणि डेफिनेटली आय थिंक ही काळजी प्रत्येक आईवडिलांना असते की पुढे जाऊन काय होणार आहे हे नक्कीच आहे. तर त्यावर मला म्हणायचं आहे की कुठलीच गोष्ट कॉन्स्टंट नसते, तसंच हेही नसणार आहे, हेही बदलणारच आहे. त्याच्यात फरक एवढाच आहे फक्त की हा असा अँटीबायोटिकचा कोर्स नाही आहे की 8 दिवसांनी असे रिझल्ट्स दिसतील, किंवा 2 महिन्यांनंतर हे होईल, किंवा 4 वर्षांनंतर हे होईल. हे प्रेडिक्शन कुणीच नाही करू शकत, कारण जसं मी मगाशी म्हणाले हा स्पेक्ट्रम आहे. त्यामुळे अशी जनरलाइज्ड स्टेटमेंट असूच नाही शकत कुठल्याही मुलाबद्दल. पण तेच आहे की ते काम इथूनच सुरू होणार आहे. ही ग्रॅज्युअल स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे आणि त्याची पहिली स्टेप आत्ता ह्या क्षणी हीच असणार आहे की त्या मुलाला स्वतःचा म्हणजे स्वतःच्या बॉडीचा, स्वतःच्या इमोशनल स्टेटचा अवेअरनेस येणं. ते एकदा आलं की तो मुलगा स्वतःच्या बॉडीमध्ये कॉन्फिडंट होणार आहे. ते झाल्यानंतरच मग त्याच्या बाहेरच्या वेगळ्या लोकांशी इंटरॅक्शन्स त्याच्या वाढणार आहेत. हे जसं जसं होईल तसं तसं पुढे मग आपल्याला त्या मुलाचं इन्क्लिनेशन काय आहे, कुठे आहे हे कळणार आहे. म्हणूनच आमच्या कामामध्ये जसं मी म्हणाले की खूप टूल्स वापरतो आम्ही. सायकोथेरपीमध्ये खूप टूल्स आहेत. देर इज म्युझिक, देर इज आर्ट, देर इज डान्स, बाकीही काय काय खूप गोष्टी आहेत की पुढे जाऊन हे कळणं. आता आमची एक मुलगी आहे जी खूप सुंदर नाचते, तिला उपजतच तिच्यात खूप रिदमिक सेन्स आहे. एक आमचा मुलगा आहे जो खूप सुंदर चित्र काढतो, मिनिंगफुल चित्र काढतो. अजून एक आमच्याकडे येणारा मुलगा आहे जो वेड्यासारखे असे मॅथमॅटिकल इक्वेशन्स वगैरे असे सोडवतो. तो हे इन्क्लिनेशन कळल्यावरच तर पुढे मग आपण त्याला कुठल्या क्लासला टाकायचं आहे का, व्होकेशनल कुठल्या तरी ट्रेनिंगला ते मूल जाऊ शकतं का, ही त्याची पुढची स्टेप असणार आहे. मग ते हॉबीज न राहता फक्त त्याचं करिअर वाईज काही होऊ शकतं आहे का, प्रोफेशनली तो कुठल्या तरी एका कॅन ही प्ले सम प्रोफेशनल सॉर्ट ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, असं काही तो अजून करू शकतो आहे का. तर ही सगळी सुरुवात इथूनच होणार आहे. त्यामुळे मला एवढंच फक्त सतत सांगायचं असतं की आपण पेशंट राहावं, कारण मी ती प्रोसेस फास्ट फॉरवर्ड नाही करू शकत, तुम्ही नाही करू शकत. ते त्या मुलाच्या किंवा मुलीच्याच पेसनी ते जाणार आहे. ते रेडी असतील तेव्हाच हे सगळं पुढे सरकणार आहे. पण आत्तासाठी आपण आपल्याकडून जितकं ते स्मूथ करू शकू त्या मुलाची जर्नी, तितकी नक्की आपण करावी असं मला मनापासून वाटतं. तर अजून नॅचरली खूप प्रश्न असणार आहेत. आजसाठी एवढे हे 5 प्रश्न होते. पण आम्हाला खूप आवडेल जर तुम्ही आयदर खाली कॉमेंट्समध्ये किंवा आम्हाला पर्सनली जर रीच आऊट होऊन तुमचे अजून जर काही प्रश्न असतील तर ते कळवले, तर त्याच्याहीवर आम्ही थोड्याशा गप्पा मारण्याचा प्रयत्न नक्की करू. पण आजसाठी इतकंच. थँक्यू.